होतो. तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहात राज्याचे. हे जे मधल्या काळामध्ये एक पॉप्युलिस्ट स्कीम्स की स्वतः ज्याला रेवडी कल्चर ज्याला म्हटलं जायचं की या योजना आणल्यात, लाडकी बहीणसारख्या योजना आणल्या ज्याच्यामध्ये पैसा खूप वाटला गेला, एक राज्याचं फिस्कल डिसिप्लिन जे आपण म्हणतो आर्थिक शिस्त बिघडली असं तुम्हाला वाटतं का या गोष्टींमुळे, या अशा पॉप्युलिस्ट योजनांमुळे? कसं आहे की अर्थशास्त्राप्रमाणे आपला सगळा खर्च हा भांडवली खर्चावर सगळा खर्च जर जेवढा जास्त होईल तेवढा जर झाला तर आपली ग्रोथ जास्त स्पीडनं होते. तुम्ही ज्यावेळी कन्झम्पशनमध्ये खर्च करायला लागता त्यावेळी तुमची ग्रोथ रेट कमी होतो. त्याचे परिणाम पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर नक्की दिसतील. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला आहे का तुम्हाला? सांग मी स्पेशली व्हायला लाडकी बहीण सारखी स्कीम आहे त्याच्यात तुम्हाला वाटतं? मी लाडकी बहीण या स्कीमच्या बद्दल नाही बोलणार, पण सरकारची टेंडन्सी काय आहे, पॉप्युलर राहण्यासाठी किंवा पॉप्युलॅरिटी पुन्हा रिगेन करण्यासाठी लोकांच्या हातात डायरेक्ट पैसे देणे अशी सरकारची सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे हा एक उपक्रम आहे. मी वेगळ्या योजना, हे मोफत ते मोफत, ते मोफत ते मोफत, व्हॉट आर यू डुईंग, हे अभिप्रेती नाही, लोकांनाही अपेक्षित नसतं, पण तुम्ही द्यायला लागता. आणि मग इकॉनॉमी जर सस्टेन करत नसेल तर कधीतरी कुठंतरी ब्रेक मारायला लागला तर मग ते सगळंच अंगावर येईल. आणि एकदा लोकांना सवय लागली तर मग ते थांबवणंही मुश्किल होतं.